आविष्कार. स्नेहसंमेलन म्हणजे सुप्त गुणांचे प्रदर्शन. स्नेहसंमेलन म्हणजे निर्मळ आनंद देणारा सोहळा. चातकाला आपली तृषा सामाविण्यासाठी ओढ असते वर्षा ऋतूची. कार्यक्रमासाठी मी आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आणि आपण या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही देवाच्या आराधनेने केली जाते, म्हणून आपण श्रीरामांच्या गाण्याने या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. तर मग या विद्यार्थ्यांसाठी आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे अशी मी सर्वांना विनंती करते. ज़मीन पर यूं ही हमसे मिला करें. हमारे सितारे यहाँ हमारे सामने खड़े हुए हैं. इन सितारों के लिए हमें ज़ोरदार तालियों की ज़रूरत है. तो सभी को मेरी विनंती है कि सभी इन विद्यार्थियों के लिए ज़ोरदार तालियां बजाएं. चीनी
के खड़कने से खड़कती है खिड़कियां, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह। खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियां, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह। कितना मुश्किल ये गाना जरा गा के दिखाना। खड़क खड़क के खड़के खिड़के खड़क सिंह लोगों के सो, चंदा चमके चमचम चीखे जो गन्ना झोल, चीटी चाटी चीनी चटोरी चीनी घोल। चंदा चमके चमचम चीखे जो गन्ना झोल, चीटी चाटी चीनी चटोरी चीनी घोल। विद्यार्थियों के लिए जोरदार तालियां बजाई जाएं। परफॉर्म करेंगे जूनियर केजी के बॉयज और गर्ल्स। उनके गाने का नाम है ताकी 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 रम्मा। Báilame como si fuera la última vez y enséñame ese pasito que no sé, un besito bien suavecito, bebé. Taqui taqui, taqui taqui rumba. Si fuera la última vez y enséñame ese pasito que no sé, un besito bien suavecito, bebé. Taqui taqui, taqui taqui, taqui taqui. Eres un besito con un aquí, una explota como Saki Saki. Prende los motores Kawasaki, en la discota Jenny llegaron los Anunnaki. No le baje, el puri sobresale de tu traje. No trajo panticito pa' que el nene no trabaje. Es que yo me sé lo que ella cree que ya se sabe. Cuenta que no quiere pero me tiene espionaje. El puri sobresale de tu traje. No trajo panticito pa' que el nene no trabaje. Es que yo me sé lo que ella cree que ya se sabe. Cuenta que no quiere pero me tiene espionaje. Báilame como si fuera la última vez y enséñame ese pasito que no sé, un besito bien suavecito, bebé. Taqui taqui, taqui taqui rumba. Up and dust yourself off and back in the saddle. You're on the front line, everyone's watching. You know it's serious, we're getting closer, this isn't over. The pressure's on, you feel it, but you got it all, believe it. When you fold it up, oh, and if you fold it up, Tamina, mira, sangalewa, 'cause this is Africa. Tamina, mira, waka, waka, Tamina, mira, sangalewa, this time for Africa. इसमें माली ना हो और वह कार्यक्रम ही क्या जिसमें ताली ना हो। इन बच्चों के लिए जोरदार तालियां बजाएं। विनंती करते ती बैठी झालेली आहेत। तसेच ती शिवव्याख्याती आहे। तिचा यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती चांगले फॉलोवर्स आहेत। सो ती इतक्या लहान वयामध्ये खूप छान काम करते आहे आणि त्यामुळे तिचा आपण सन्मान करत आहोत। तिच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। विक्रम मोरे सरांना विनंती करेन की सर आपण कृपया मंचावरती यावे। सरांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करते। कॅमेऱ्यात नाव देते लेवल आलते
से धूल उड़ा के सींग उठा के तुम भी नाचो, बाजी जम के ताल ढोल बेटा राजू उड़ के नाचो। हीरो से भी तेज कोई कर सके जो बेद नाचो, अस्तबल में घोड़े जैसे भाग डोर छोड़ नाचो। जो तो रोट मोटा मिर्चा खा के ऐसे नाचो। हाँ जा छोरे हाँ जा गोरे हाँ जा छोरे, नाचो 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 वीर नाचो 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 यार नाचो 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 कच्ची कैरी जैसा खट्टा नाचो 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 बिच्छू कांटा लागे ऐसा नाचो। देखो धंधना के रोगी नाचे, शोर सुन लो है धमाका जैसे शेर हाथी नाचे। देखो दिल का ये मेला यार अपने साथ नाचो, बेड़ियों के जोरों पे तुम धड़ाका देसी नाचो। पसीना माथेगा जम के ऐसे नाचो। हाँ जा छोरे हाँ जा गोरे हाँ जा छोरे, नाचो 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 वीर नाचो 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 यार नाचो 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 उससे चक्का लागे सीधा नाचो। मी सचिन पाडलकर सरांना विनंती करते की आपण रंगमंचावरती यायचे आहे। ॲक्टिव्हपणाने आज आपल्या सर्वांना प्रेरित करतात, त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वांनी खूप जोरदार टाळी वाजवायची आहे। माननीय श्री सचिनजी पडवळकर सर यांची महती खूप आहे। तब्बल 150पेक्षाही जास्त नाटकांमधून, त्याचबरोबर बरेचसे चित्रपट आणि मराठी सिने म्हणजे मालिका असतात त्यांच्यामधून अनेक अशा झळकल्या आहेत। त्याचबरोबर अंतिम हा चित्रपट यामध्ये सुद्धा सरांनी अंतिमच नव्हे तर बऱ्याचशा 150पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये सचिन सरांनी काम केलेलं आहे आणि एक आमचं भाग्य आहे की आमचे मित्र आहेत आणि मी सरांना अशी विनंती करतो की एक 2 शब्द बोलावेत। नमस्कार, मला खूप आनंद होतोय म्हणजे या कार्यक्रमाला मला बोलवलं। इंगोले सर माझे चांगले मित्र आहेत, आम्ही एका ग्रुपमध्ये आहोत। आमचा कला नाट्य असं एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये इंगोले सरसुद्धा असतात आणि ते प्रत्येक वर्षी मला बोलवतात ह्या कार्यक्रमाला। मला खूप आनंद होतो। या मुलांना बघून असं वाटतं म्हणजे माझे बालपणीचे दिवस मला आठवतात की मी असंच डान्स करायचो, ॲक्टिंग करायचो। ॲक्टिंगमध्ये मला जास्त इंटरेस्ट होता आणि हे डान्समधनंच मला आलं। अगोदर तुमच्याकडे संगीताची आवड असावी लागते, गाण्याची आवड असावी लागते, त्याच्यानंतर तुम्ही ते डान्स शिकता, त्याच्यानंतर तुम्हाला डान्स करता करता चेहऱ्यावर हावभाव वगैरे दाखवायला लागतात। मी इथल्या प्रत्येक पालकाच्या आईवडिलांना विनंती करतो की आपल्या मुलाचे जे सुप्त गुण आहेत ते बाहेर काढा। ज्याला डान्स करता येत असेल त्याला डान्स शिकवा, ज्याला ॲक्टिंग करता येत असेल त्याला ॲक्टिंगचे क्लास लावा, शिकवा, ज्याला गाण्याची आवड असेल त्याला गाणं शिकवा, ज्याला खेळाची आवड असेल त्याला खेळायला द्या। उगाच अडवू नका, काहीतरी अभ्यास कर, काहीतरी शिक, काहीतरी मोठा इंजिनियर डॉक्टर वगैरे हो, असं काही नाही आहे। त्या मुलांमध्ये भरपूर गुण असतात पण आपल्याला ते दिसत नाही। आत्ता मी इथे यापूर्वीचा डान्स बघितला, इथे कोणतरी असा एक मधले मुलगा होता, तो कोण होता माहीत नाही मला, पण माझं त्याच्याकडे लक्ष होतं। फार चांगले हावभाव होते त्याचे आणि अशी मुलं खूप पुढे जातील असं मला वाटतं। म्हणजे शिक्षण देऊ नका असं म्हणत नाही, शिक्षण द्या, शिक्षण पण महत्त्वाचं आहे, पण शिक्षणच महत्त्वाचं आहे असं नाही आहे। मी स्वतः 10वी नापास असूनसुद्धा आज 40-45 सिरियलमध्ये मी कामं केली आहेत मराठीमध्ये, 7-8 पिक्चर झालेत माझे आणि सरांनी सांगितलं 150 नाटकाहून जास्त मी नाटकात कामं केली आहेत, एकांकिकेत कामं केली आहेत। म्हणून शिक्षण हे महत्त्वाचं नाही आहे। शिक्षणाच्या म्हणजे मुलांना फोर्स करू नका की अभ्यास करा, टक्केवारी मिळवा आणि काहीतरी इंजिनियर डॉक्टर होण्याच्या भानगडीत पडलं मग ते बिघडतात। त्याला त्यांच्या आवडी पण जोपासू द्या आणि त्यांना जे काही करून देता येईल तुम्हाला ते बघा, तुम्हाला लक्षात येईल। तुम्ही आईवडील आहात, तुम्हाला जास्त चांगलं कळेल माझ्यापेक्षा, पण प्रयत्न करा की मुलं असे काहीतरी कलागुणामध्ये पुढे जातील। थँक्यू सो मच, मी जास्त वेळ घेत नाही। थँक्यू सर। इंगोले सरांचे खूप खूप आभार, मला इथे बोलवतात। धन्यवाद सर।
धन्यवाद सर, आपण इथे आपली उपस्थिती दाखवली आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन केले, त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद। यह बच्चे नन्हे मुन्ने प्यारे, स्कूल परिवार के सितारे, बुलंदियां छूले आसमान की, ऐसे इरादे हैं हमारे। तो इन बच्चों के अंदर जो उनका छुपा हुआ गुण है उन्हें हमें पहचानना है। जैसे कि सर ने कहा कि सिर्फ पढ़ाई ज़रूरी नहीं है, पढ़ाई के साथ साथ आपके बच्चों के अंदर जो सुप्त गुण है उन्हें भी पहचानना है और उन गुणों को हमें आगे बढ़ाते हुए उनके पढ़ाई के साथ साथ उन गुणों को भी जपना है, उन गुणों का भी हमें आगे लेकर बढ़ना है। तो इसीलिए अपने बच्चों के अंदर जो छुपा हुआ कला है उसको पहचानें और उनको उस प्रकार से आगे बढ़ाएं। धन्यवाद सब। कोई लड़की है जब वो हंसती है, कोई लड़की है जब वो हंसती है, बारिश होती है छलक छलक छुम छुम। कोई लड़की है जब वो हंसती है, बारिश होती है छलक छलक छुम छुम। कोई लड़का है जब वो गाता है, कोई लड़का है जब वो गाता है, सावन आता है घुमर घुमर घुम घुम। कोई लड़का है जब वो गाता है, सावन आता है घुमर घुमर घुम घुम। छक धूम धूम छक धूम धूम छक धूम धूम छक धूम धूम। विनंती करते की आपण रंगमंचावरती यायचे आहे। साठी उपस्थित गौतम आहिरे सर, महादेव कांबळे सर आणि आज कासारे सर, चंद्रगुप्त पवार सर, रवींद्र गमरेवरती यायचे आहे। इंगोले सरांनी या सर्व मान्यवरांचे स्वागत करायचे आहे अशी मी त्यांना विनंती करते। हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे LPS प्रायमरी स्कूल, खरोखर आज जवळजवळ 4 ते 5 वर्ष झाली असतील की या कार्यक्रमाच्या माध्यमातून लहान मुलांना उत्साहाचा कार्यक्रम व्यासपीठ मिळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरोखर त्यांचे पालक आणि छोटी ते बाळं यांना एक हिम्मत, एक कर्तृत्व आपलं दाखवण्याचा एक व्यासपीठ तयार केलेलं आहे आणि या व्यासपीठात आपण सर्व पालक वर्ग आज उपस्थित राहून त्यांना जो प्रोत्साहन देत आहात आणि आपला येणाऱ्या काळामध्ये या देशाचं भवितव्य ही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असणार आहेत। म्हणून आपण सर्व पालकांना विनंती करतो की आपण या लहान मुलांच्या पाठी उभे राहून त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे आणि खरोखरच हिंगोले सर आणि त्यांची पूर्ण टीम यांचे मनापासून इथं आभार मानतो। आम्हाला आपण जो सन्मान केलात त्याच्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो आणि जय हिंद, जय भारत। धन्यवाद सर। बोधरेचे सर्वच सभासद इथे आले आहेत, कृपया त्यांनी मंचावरती यायचं आहे। जाधव
आपण सर्व मान्यवरांनी कार्यक्रमामध्ये उपस्थिती दाखवली यासाठी आपण सर्वांचे खूप खूप आभार. मान्यवरांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. घर है बस स्टैंड मेरा अड्डा है, जब मन करे आ जाना, राजू मेरा नाम है और प्यार से लोग मुझे बुलाते हैं कुली नंबर 1. तुम क्या अपने आप को मुगले आजम हम लोग का अनारकली समझता है बे? कितना नचा रहा है. पत्ती बुझा के सो जा, निंटकले पिंटुकले, मंटी पे खड़े अंटी बजा रही है बार बार घंटी, कुल्ला हुआ के पश्चिम को पलट ले, बहुत हो गया बुटले वटले छलावन क्या, चल को बाहर छोड़ गया. Do you wanna partner? Oh partner, do you wanna partner? Love me, say wanna partner? Oh partner, do you wanna partner? तेरा प्यार है सवाल भी, उसका दे दे खुद जवाब तू. लेकिन किंतु परंतु बंधु, लेकिन किंतु परंतु बंधु, सामने वो आती है, दिल में धड़कन मुंह में ज़बां और सांसें रुक जाती हैं. खूप सर्वांनी यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचं स्वागत करायचं आहे.
हे विद्यार्थी आहेत युनिक स्टार डान्स अकॅडमीचे आणि त्यांनी त्यांच्या नृत्यातून त्यांच्या कलेचे खूप छान प्रदर्शन केले आहे. धन्यवाद. रविकांत भोपी सर उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करते की आपण रंगमंचावरती यायचे आहे. धन्यवाद. भी है, पंख भी है, उड़ान भी है, हौसलों में जान भी है. पंख भी है, उड़ान भी है, हौसलों में जान भी है. इन फड़कती भुजाओं में आसमां को छूने के अरमान भी है. इन चमकते हुए सितारों के लिए जोरदार तालियां बजाइए. इसके बाद जश्नबाजी की शाम है, जश्नबाजी की शाम है. क्रिकेट ताल पे ठुमके लगाए तालियां. तेरी शैतानियत से महफिल रंगीन हुई, तू दीवाना हुआ मैं भी शौकीन हुई. दुनिया चलती है तो चले, दुनिया चलती है तो चले. रात भर जालिमा के संग नचे तालमा. जिंदगी है एक लतीफा, दिल वालों का दिल खलीफा. मारे मौके पे चौका ये तफरी करे. आपणा समोर स्वरा रविकांत भोपी ही आपणा समोर एक गाणी सादर करणार आहे. गाण्याचे नाव आहे चंद्रा. आपण तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत.
सच्ची जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे मोर सामे तेरे पीछे पीछे चलूं जैसे तेरे पीछे पीछे चलूं जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामे तेरे बगल बैठूं ऐसे जैसे शिव के बगल गौरी मोर सामे ओ डगर जहाँ तेरी नजर ले जाए रे प्रेम नगर सामे ऐसा में अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे चुनर ना पड़े तेरी नजर पहनू जो नई चुनर ना पड़े तेरी नजर क्या रही इसकी कदर सामे बालों में फूल लगे खुशबू तुझे जो ना मिले टूटते फूलों का ये सामे ये पलों नीचे जो सजा दो जो सरका दो तू ना देखे सामे ये जुल्मी हवा छेड़े मुझे तू ना रोके सामे कर तेरी जो मैं हो ना सके फिर ये जन्म बेमानी है सामे ए सामे अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण टाळ्या वाजवण्यासाठी कंजूसी करू नये. हे लहान चिमुकले आपल्या समोर इतके छान नृत्य करत आहेत आणि आपण टाळ्या वाजवण्यासाठी विचार करतोय, तर असं करू नये. या लहान मुलांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण आपल्या टाळ्यांनी त्यांना उत्साह मिळणार आहे. यानंतर आपणासमोर ज्युनियर KGच्या मुली नृत्य परफॉर्म करणार आहेत. त्यांच्या गाण्याचे नाव आहे कोली नृत्य. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि जी परंपरा आपण आजवर जपत आहोत त्या गाण्यावरती या मुली नृत्य करणार आहेत. तर आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. टाळ्यांचा आवाज का येत नाहीये? जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हानलं गोली गचल जाऊ बाजारी
प्रकार आहे आणि अशा नृत्यांना आपण रंगमंचावरती सादर करून आपण आपल्या मराठीची अस्मिता जपत आहोत, आपण आपला वारसा जपत आहोत. त्यामुळे या मुलींनी खूप छान परफॉर्म केलेला आहे. त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर आपणासमोर परफॉर्म करणार आहेत सिनियर KGचे मुलं. त्यांच्या गाण्याचे बोल आहेत डिंक चिका. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना उत्साहित करायचं आहे. तर आपणासमोर पुन्हा एकदा युनिक स्टार डान्स अकॅडमीचे विद्यार्थी परफॉर्म करणार आहेत. त्यांच्या गाण्याचे बोल आहेत ते जे नृत्य आहे ते कंचना हॉरर फिल्ममधून घेतलेलं आहे. त्यांच्यासाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. चल गया है? आखिर पता चल गया, तुम सबको पता चल गया. खैर छोड़ो. क्या मतलब छोड़ो? राघव, तुझे हुआ क्या है? औरतों की तरह हरकत क्यों कर रहा है? हाथ हटा अपना. साफ बता, तूने हल्दी क्यों लगाई है? हाथ छोड़ो. क्या मतलब हाथ छोड़ो? पहले तू मुझे ये बता कि तूने हल्दी क्यों लगाई है? मैंने कहा जवाब दे राघव, जवाब दे. मैं कह रहा हूँ जवाब दे. कुछ बोल क्यों नहीं रहा तू राघव? क्या रे, तुम मुझे छुएगा?
क्यों आई है? पुराना हिसाब चुकता करने। हमारी मदद की जरूरत है? नहीं। नरसिम्हा, तुम कहते हो धर्म की जीत होती है, ये है तुम्हारा इंसाफ। पाप करने वाला अंदर है और वो किन्नर जिसने कुछ नहीं किया बाहर खड़ा है। मैं अंदर आ रही हूं। अगर अधर्मी की रक्षा करनी है तो मुझे चला देना तुम। अगर धर्म को जिताना हो तो मेरे लिए रास्ता बना नरसिम्हा, रास्ता बना। भयानक घटना घटेगी, निकल लो यहाँ से। नृत्य हे एक आपल्या भावनांना प्रदर्शित करण्याचे एक अतिशय उत्तम माध्यम आहे. सो त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सन्माननीय इंगोले सर, इनके लिए भी जोरदार तालियां हो जाए. और जो यहाँ पे गेस्ट आए हैं, फिल्म से जुड़े हुए एक्टर लोग भी आए, इनके लिए जोरदार तालियां हो जाए. और यहाँ पर जो छोटे नन्हे मुन्ने कलाकार अपनी कला का प्रदर्शन करें, उनके लिए भी जोरदार तालियां हो जाए. और आप सभी पेरेंट्स के लिए भी जोरदार तालियां हो जाए. तालियां बजाने का मकसद यही है कि साइंस ने ऐसा प्रूव किया है कि जो आदमी दिन में 300 बार तालियां बजाता है उसको हार्ट का प्रॉब्लम नहीं होता है. इसलिए एक बार जोरदार तालियां हो जाए. लेकिन गुजारिश ये है कि अकेले में तालियां नहीं बजाना है. सासू की जरूरत है जैसे जिंदगी के लिए बस एक सनम चाहिए आशिकी के लिए. जाम की जरूरत है जैसे, हाँ जाम की जरूरत है जैसे बेखुदी के लिए. आशिकी के लिए के हाथों में सबकी तकदीरें हैं. वक्त के हाथों में सबकी तकदीरें हैं. आईना झूठा है, सच्ची तस्वीरें हैं. जहाँ दर्द है वही गीत है, जहाँ प्यास है वही नीत है. जरूरत है जैसे
जिंदगी के लिए बस एक सनम चाहिए आशिकी के लिए। हाँ एक सनम चाहिए आशिकी के लिए। मंजिलें हासिल है फिर भी एक दूरी है। मंजिलें हासिल है फिर भी एक दूरी है। बिना हमराही के जिंदगी अधूरी है। मिलेगी कहीं कोई रह गुजर तन्हा कटेगा कैसे ये सफर। मेरे सपने हो जहाँ ढूंढूं मैं ऐसी नजर। चांद की जरूरत है जैसे हाँ चांद की जरूरत है जैसे चांदनी के लिए बस एक सनम चाहिए आशिकी के लिए। सासू की जरूरत है जैसे हाँ सासू की जरूरत है जैसे जिंदगी के लिए बस एक सनम चाहिए आशिकी के लिए। बस एक सनम चाहिए आशिकी के लिए आशिकी के लिए आशिकी के लिए आशिकी के लिए। थैंक्स थैंक्स थैंक्स। असं म्हणतात की मान्यवरांच्या स्वागताशिवाय कोणत्याही कार्यक्रमाला शोभा येत नाही। त्यांचं स्वागत करणे अत्यंत महत्त्वाचे असते। त्याचबरोबर कार्यक्रमासाठी उपस्थित जे श्रोते आहेत, जे पालकवर्ग आहेत, त्यांनी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आहे। त्यांनी स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। यानंतर आपणासमोर येत आहे राजनंदिनी, जी सोलो डान्स करणार आहे आणि तिच्या गाण्याचे बोल आहेत लल्लाटी भंडार। नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, आलू डागर
मंचावरती येऊन परफॉर्म करणं इतकं सोपं नाही आहे आणि इतक्या लहान वयात ती हे करते. त्यामुळे तिचं कौतुक करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे तिच्या टाळ्यांनी आपण तिचं कौतुक करायचं आहे. पाहू शकता सरांनी ग्रुपवरती लिंक पाठवली आहे, तर आपण त्याचा लाईव्ह आनंद घेऊ शकता. यानंतर पालकांमधून आने से उसके आए बहार, जाने से उसके जाए बहार, बड़ी मस्तानी है मेरी महबूबा, मेरी जिंदगानी है मेरी महबूबा. आने से उसके आए बहार, जाने से उसके जाए बहार, बड़ी मस्तानी है मेरी महबूबा, मेरी जिंदगानी है मेरी महबूबा. जैसे बजते वो घुंघरू कहीं पर, आके पर्वतों से जैसे गिरता है झरना जमीन पर. झरनों की मौज है वो, मौजों की रवानी है मेरी महबूबा, मेरी जिंदगानी है मेरी महबूबा. मौजों की रवानी है मेरी महबूबा, मेरी जिंदगानी है मेरी महबूबा. मेरी महबूबा, मेरी जिंदगानी है मेरी महबूबा. वय कोणताही असो, जगण्याचा आनंद हा घेता आला पाहिजे. अगदी त्याचप्रमाणे सरांनी खूप छान आपल्यासमोर परफॉर्म केलेला आहे. यानंतर आपणासमोर येत आहे रोशिका, जी आपणासमोर नृत्य सादर करणार आहे आणि तिच्या गाण्यात ताकी ताकी साठी दाद देणे खूप
खूप छान रोशिका. कार्यक्रमाची लिंक ग्रुपवरती टाकलेली आहे. सो आपण या कार्यक्रमाचा आनंद ऑनलाईन देखील घेऊ शकता. यानंतर मी इंगोले सरांना विनंती करते की आपण उपस्थित मान्यवरांचे स्वागत करावे. मान्यवरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. धन्यवाद सर. असं म्हणतात सूर म्हणतो साथ दे. गले लग जा ख्वाब बना के तुझे दिल में छुपा के रखूं. मेरे पास आ तो मुलाकातों में काली रातों में बातों ही बातों में दिल दे दिया. तेरी बातों में समझा जिया. बैठी ही बैठी मैंने दिल खो दिया. तेरी बातों में समझा जिया. बैठे ही बैठे मैंने दिल खो दिया. इस दिल की राहों से बहकी निगाहों से कातिल अदाओं से तुझको है फसाना. कुछ मीठी बातों से कुछ झूठे वादों से पक्के इरादों से दिल को है चुराना. रख लूं सजा के तुझे सीने से लगा के आजा. गले लग जा ख्वाब बना के तुझे दिल में छुपा के रखूं. मेरे पास आ तो मुलाकातों में काली रातों में बातों ही बातों में दिल दे दिया. तेरी बातों में समझा जिया. बैठे ही बैठे मैंने दिल खो दिया. तेरी बातों में समझा जिया. बैठे ही बैठे मैंने दिल खो दिया. भरपूर अशा डान्स अकॅडमी आहेत. भरपूर शाळेशी नातं जुळलेलं आहे. आपल्या शाळेत त्यांचे क्लासेस चालतात. आणि एक मी 5 वर्षापासून किंवा त्याच्याही आधी करंजाड्यामध्ये 7 ते 8 वर्षापासून एक बघतोय मी. कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा कसलाही फेस्टिवल असो किंवा शिवजयंती असो या इतर कोणत्याही जयंती असो, यामध्ये जेव्हा स्टेजवरचा धुरळा उडतो तेव्हा समजायचं की राज सरच्या मुलांचा डान्स असतो. कारण हे एक वैशिष्ट्य आहे. आपण आताच मॅडमने पण सांगले की जेव्हा स्टेज तो डान्स होतो ना तो फक्त युनिक स्टार डान्स अकॅडमीचाच होतो आहे. पण वेळ अभावी काही बोलत नाही. सरांचा नाही आधार रडता पडता कोठे अडता तो नेत असे पार. गुरुच एक अशी व्यक्ती असतात जे आपल्याला आपल्यातील कला बंगले के पीछे है ताला, घुसू कहाँ से मैं साला. उड़ाला की खिड़की खुली है, खिड़की के नीचे है नाला. खिड़की पे कोई खड़ा है, लैला का टाका
आजाद बांटे, मैं मांगू तो मुझको डांटे, औरों के गालों पे पप्पी मेरे ही गालों पे चाटे। लैला है क्रिकेट के जैसी, तबले पे क्रिकेट के जैसी, लिपस्टिक का थप्पा लगा दी है गालों पे मुझे मार के। ओ मेरी ओ मेरी ओ मेरी 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 ओ मेरी मेरे को मजनू बना कर कहाँ चलती प्यार की तू बचा कर। ओ मेरी जा मेरे को मजनू बना कर कहाँ चलती प्यार की तू बचा कर। ओ मेरी जा मेरे को मजनू बना कर कहाँ चलती प्यार की तू बचा कर। To the A to the G to the I, the Pombi. झूठे मारते मुझे इंग्लिश में लटा कर कहाँ चलती प्यार की बचा कर। मेरी जा तेरे को मजनू बना कर कहाँ चलती प्यार की बचा कर। मेरी जा तेरे को मजनू बना कर कहाँ चलती प्यार की बचा कर। बहुत खूप समोर येत आहे उड़ता फिरता दिल तो परिंदा है, उड़ता फिरता। कतरा कतरा तफरी पे जिंदा है, कतरा कतरा। सर पे धुंधी सवार है, हंगामा बरकरार है, फुर्सत से आज तो हमें फरमाना प्यार प्यार है। बैठे बैठे क्या करें अब करना है कुछ काम, और म्यूजिक स्टार्ट करो भाई।
बॉईज आहे आणि त्यांचे फादर मुंबई पोलीसमध्ये आहेत. आणि काही थोडे परफॉर्मन्स राहिले आहेत, अगदी 2 परफॉर्मन्स बाकी आहेत. त्यापैकी मी आता मंचावरती बोलवतो आहे माननीय श्री मनीष नाईक सरांना. यांची ही म्युझिको अकॅडमी आपल्या स्कूलमध्ये आहे. गीताचे भरपूर काही वेगवेगळे गीत सर गातात आणि कृपया सरांना मी अशी एक विनंती करतो आहे की त्यांनी आमच्या पालकांसाठी एक जोरदार गाण्याचा तुमच्या आवाजाचा गोडगा एकदा ऐकवण्यात यावा. मेरे मन को किया तूने क्या इशारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. तुझको कहे जीवन भर तेरे लिए मैं गाऊं, तेरे लिए मैं गाऊं कि तेरे फोटो पे लिखता चला जाऊं, लिखता चला जाऊं, मेरे गीतों में तुझे ढूंढे जग सारा, छूकर मेरे मन को तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, छूकर मेरे मन को तूने क्या इशारा. आजा तेरा आंचल प्यार से मैं भर दूं, प्यार से मैं भर दूं, खुशियाँ जहाँ भर की तुझको नजर कर दूं, तुझको नजर कर दूं, तू ही मेरा जीवन, तू ही जीने का सहारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. धन्यवाद. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. खूप चांगलं चाललं आहे कार्यक्रम. ड्राय कर ना जरा. खूप चांगलं चाललं आहे कार्यक्रम. खूप मजा येते. खूप 2-3 परफॉर्मन्सेस अजून आहेत. तुम्ही एन्जॉय करताय की नाही? क्या बात आहे.
तर आपण हल्लीच 2-3 महिन्या आधी आपल्या ग्लोबल प्री स्कूलमध्ये म्युझिक अकॅडमी चालू केलेलं आहे. तर कोणालाही इवन पॅरेंट्स आर इन्व्हायटेड. कोणाला म्युझिक शिकायचं असेल, लाईट म्युझिक मी शिकवतो, बॉलिवूड म्युझिक, रेट्रो म्युझिक, इंडी पॉप, हे सगळे माझे जॉनर्स आहेत. तर प्लीज विजिट करा. इंगोळे सरांना पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, तेही माझा नंबर देतील, किंवा तुम्ही येऊ शकता तिथे आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मनीष सर. ऐसा कहा जाता है कि मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता, मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता, कुछ रिश्तों का कोई तोल नहीं होता. लोग तो मिल जाते हैं हर मोड़ पर, लोग तो मिल जाते हैं हर मोड़ पर, लेकिन हर कोई आपकी तरह अनमोल नहीं होता. तो आप सभी ने यहाँ पर उपस्थित रहकर इस पूरे कार्यक्रम की शोभा बढ़ाई, इसलिए आप सभी का मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करती हूँ. और इसके बाद एक आखिरी परफॉर्मेंस है. श्रेया हमारे सामने एक परफॉर्मेंस करेगी, उसके लिए हम सभी को ज़ोरदार तालियां बजानी है उसके लिए और उसका स्वागत करना है. अशीच प्रगती करा. आपणा सर्वांचंच मी पुन्हा एकदा शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करीत आहोत. आपण सगळे ग्लोबलियन इथे आलात. प्रत्येक कार्यक्रमाच्या, प्रत्येक गाण्याला, प्रत्येक डान्सला, प्रत्येक स्पीचला आपण प्रतिसाद दिलात. आपणा सर्वांचंच मी एक या संचालक या नात्याने आपणा सर्वांचंच अगदी मनापासून धन्यवाद मानतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले सर्वच आमचे सचिन सर असो, सरपंच भोपीसाहेब असोत किंवा मनीष नाईक असोत, बरेचसे काही ज्येष्ठ नागरिक आहेत, मित्रमंडळी आहेत, त्याचबरोबर पोलीस कर्मचारी आहेत, या सर्वांचंच, त्याचबरोबर आता सर्वांच पालकांचं मी अगदी मनापासून स्वागत करतो आहे. आपण आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपले हे चिमुकले जे डान्स करतात, कारण काय मानतो ना आपण की मातीला जर चांगलं मडक्यासारखं हे करायचं असेल तर ते चांगल्या कुंभाराच्या हातामध्ये येणं गरजेचं आहे. तुमचेही पाल्य पूर्ण ग्लोबल प्री स्कूलच्या या टीचरच्या हातामध्ये आहेत. याचाच अर्थ की तुमच्या पाल्यांचं भविष्य हे अतिशय उज्ज्वल आहे असं मी ठामपणे या मंचावरून सांगू शकतो. त्याचबरोबर ह्या काही शिक्षण पद्धती आहेत आणि याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची ही पद्धती म्हणजे ज्यामुळे आपल्या पाल्यांवरती संस्कार घडण्याचं काम करतात ते स्कूल म्हणजे LPS ग्लोबल प्री स्कूल. आणि त्याचबरोबर आपण इथे सगळेजण आलात, आपल्या सर्वांचंच मी मनापासून स्वागत करतो आहे, कारण आपली ही निवड अतिशय महत्त्वाची आहे. आपण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ग्लोबल LPS स्कूल यामध्ये दाखल आपला पाल्य केला, त्याबद्दल आपला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचेच स्वागत करतो आहे मी. त्याचबरोबर हे जे स्कूल स्थापन करण्यामागचा उद्देश म्हणजे फक्त आणि फक्त नफाखोरी नव्हे तर आपल्याला योग्य, कारण मी स्वतःच MA BEd BPEd आहे, स्वतःच कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे, आम्ही वेगवेगळ्या भाषेचं ज्ञान आहे मी विद्यार्थ्यांना देतो आहे. त्याच्यामुळं या विद्यार्थ्यांचे आताही मी ओपन चॅलेंज करतो आहे की आमच्या सिनियरच्या विद्यार्थ्याचे कोणत्याही म्हणजे मोठेपणा होऊन नाही, इतर कोणत्याही स्कूलचा विद्यार्थी उभा करावा, त्यांचं हे करावा, मी स्कूल बंद करतो आहे जर माझा विद्यार्थी कमी पडला तर.
तुम्हाला ओपन चॅलेंज आहे आता या स्टेजवर लाईव्ह आहे बघा, म्हणजे मोठेपणा नाही पण सांगतोय. करंजाडामध्ये भरपूर सेटअप आहेत, लाईव्ह ओपन चॅलेंज आहे. माझ्या स्कूलच्या कोणत्याही विद्यार्थ्याशी, तुमच्या कोणत्याही स्कूलच्या विद्यार्थ्याशी उभं करा. जर आम्ही कमी पडलो तर स्कूल उद्यापासून बंद करतोय. आपण सर्व आलात, आम्हा सर्वांनाच आपल्या सगळ्याच यूट्यूबवाल्यांचं त्याचबरोबर त्याचं साऊंड सर्व्हिसचं DJ-वाल्यांचं अगदी मनापासून मी आभार मानतोय. आणि हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या संमतीने संपला असं मी जाहीर करतोय. आपण इथे आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आपल्या चिमुकल्यांचा डान्स इतका 1 महिन्यापासून प्रॅक्टिस करतात. या प्रॅक्टिस मागे जे टीचरची मेहनत आहे यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू. आणि हा कार्यक्रम आपल्या संमतीने इथे संपला असं मी जाहीर करतोय. धन्यवाद. थँक्यू. उड़ान अभी बाकी है, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर ज़मीन, अभी नापना पूरा आसमान बाकी है. सभी यहाँ पर उपस्थित रहे, इन विद्यार्थियों का उत्साह बढ़ाया और कार्यक्रम की शोभा बढ़ाई, इसलिए आप सभी का मैं शुक्रगुजार करती हूँ. और यह कार्यक्रम यहीं पे ख़त्म होता है, यह घोषित करती हूँ. बहुत बहुत शुक्रिया.